कडे जर पाहून खेळण्याचा प्रयत्न केला गेला तर मात्र फलंदाज इथे जरूर फसताना पाहायला मिळणार आहे. कारण एक उभरता खेळाडू आणि अल्पावधीमध्ये अंडरआर्म क्रिकेटमध्ये ज्याने नाव लौकिक कमावलंय असा हा मुरुगवाडा संघाचा खेळाडू पारस बॉलिंग मार्गवरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि समोर आहे तो पॉवरबाज फलंदाज अजिंक्य. आपल्या संघाला अजिंक्य ठेवण्यासाठी त्याने पहिल्या मॅच मध्ये केलेलं आक्रमण, परंतु या मॅच मध्ये पाहूया अजिंक्य कशा पद्धतीने खेळतोय. पारस राईट आर्म राऊंड दी विकेट. या सामन्यातील पहिला बॉल घेऊन तो सज्ज. नॉन स्ट्राईक एंडला संकेत पवार आहे. येस ऑल सेट मॅच ऑन. पहिला वेगवान चेंडू क्लीन बोल्ड. अजिंक्य क्लीन बोल्ड होतोय. गोल्डन डकचा ठरेल इथे शिकार. पहिलाच बॉल परफेक्ट पाहायला मिळाला. आपण थोड्याच वेळापूर्वी चर्चा केली होती, मनगटाकडे जर बघून खेळण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही फसणार आहात आणि तेच इथे पाहायला मिळालं. फिंगर मॅजिक इथे दाखवली आणि एक अप्रतिम बॉल फेकला गेला. अजिंक्य सारखा मातब्बर आक्रमक फलंदाज यावेळी गोल्डन डकचा शिकार ठरतोय आणि डकआउटच्या दिशेने निराश होऊन परततोय. पहिला धक्का इथे बसलाय ऑल फनसवडे संघाला. पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ड झालाय. फिंगर मॅजिक, बोटांची जादू इथे आपण पाहिली ती पारसच्या माध्यमातून. संकेतने चर्चा केले फलंदाजासोबत. साहिल यावी मैदानाच्या आतमध्ये पंचांकडून गार्ड घेईल खेळण्यासाठी, तो सज्ज होईल. पारसचा पुढील चेंडू. यस, याही वेळी पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. अतिरिक्त स्वरूपात एक रन मिळाली. संघाचं खाते इथे ओपन झालेलं पाहायला मिळेल. हो, यावी परफेक्ट होता. यॉर्क होता बॉल. एक रन घेतली गेले. कॉल दिला संकेत पवारने आणि कॉलला प्रतिसाद देताना पाहायला मिळाला तो साहिल. त्यामुळे सक्सेसफुली घेतले गेलेले एक रन. धावसंख्या 2, एक गडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना ऑल फनसवडे संघ. पारस पुढील चेंडू घेऊन. फुलटॉस चेंडू, पुरेपूर मिळाली संधी. संकेत पवारला दिला गेला फुलटॉस आणि इथे शानदार कॅच आहे. लाजवाब कॅच. कॅचेस विन द मॅचेस. पकडली गेली कॅच. जिंकेल का मॅच पाहावं लागेल, कारण महत्वाचा मोहरा हुकमाचा एक का. आक्रमक फलंदाज संकेत पवारचा हा वार इथे गेला बेकार, कारण डीप स्क्वेअरला पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक. अप्रतिम कॅच आहे. रोलिंग रोलिंग रोलिंग. बॉल मात्र निष्ठू दिला नाही. अतिशय लाजवाब पकडली गेलेली कॅच. दोन्ही आक्रमक फलंदाज. सलामीची जोडी डगआउटच्या दिशेने. संकेत पवार ही निराश असेल. फुलटॉस चेंडू होता, ललवा बॉल होता. बिगित करण्याचा प्रयत्न केला परंतु इथे फसला आणि संकेत पवार बाहेर जाऊन मात्र बसला. 2 गडी बाद 2 धावा. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते पहिलं. पॉवर प्लेचं पहिलं षटक. अतिशय पॉवरबाज गोलंदाजी पारसच्या माध्यमातून. फलंदाज इथे दाखल झालाय शैलेश. शैलेश यावी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. संघ अडचणीमध्ये आहे. अडचणीमधून संघाला बाहेर काढेल का, आपल्या संघाचा तारणहार बनेल का शैलेश, ते इथे पाहणं आवश्यक आहे. पुढील चेंडू. यस, परफेक्ट यॉर्क होता. ऑन साइडला खेळण्याचा याचा इथे इरादा. नो +1. लेग बायच्या स्वरूपात 1 रन आणि त्याचबरोबर नो बॉल, अशा 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या 4. प्रथम फलंदाजी करत असताना ऑल फनसवडे संघ. पुढील चेंडू. यस, कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळला गेलेला फटका सीमारेषेच्या दरम्यान येतोय. 1 रन घेतली गेले. दुसऱ्या धावेचा दिला गेलाय कॉल. दुसरी धाव घेतली जाते. तिसऱ्या धावेचा दिला जातोय कॉल आणि यावेळी मिळत आहेत त्या 3 धावा. एक चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये या जोडीकडून. रन आणि टर्न परफेक्ट पाहायला मिळाला. त्यामुळे 3 धावा सहजपणे प्राप्त केल्या गेल्यात. धावसंख्या 7 या अंकावरती जाऊन पोहोचले. त्याच दरम्यान फेकला गेलेला पुढील चेंडू. यावेळी फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. यष्टीरक्षक बॉलवरती पोहोचेल. तद्वर 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या 9.
हो, याही वेळी मोठा फटका खेळण्याचा होता इथे प्रयत्न. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने षटक क्रमांक समाप्त झाले. ते पहिलं अप्रतिम गोली, यशस्वी गोलंदाजी इथे पाहायला मिळाली ती पारस याची. आणि पारसच्या माध्यमातून दोन्ही महत्वाचे मोहरे इथे गारद केले गेले. अजिंक्य आणि संकेत पवार, बाहुबली खेळाडू, बिग हिटर, आणि दोन्हीही स्वस्त्यामध्ये गारद झाले. गोल्डन डक झालेले पाहायला मिळाले. आणि याचं सर्व क्रेडिट जाईल ते पारसच्या मॅजिक फिंगरला. जादुही बोटांची पाहायला मिळाली, जादुही बोटांचा वापर केला गेलेला पाहायला मिळाला आणि त्यामुळे सक्सेसफुल ठरला तो पारस. धावसंख्या 9, 2 गडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना ऑल फनसवळे संघ. आणि इथे बॉलिंग मार्फत येतोय तो यश हळदणकर. कॅप्टन कूल म्हणून याची ख्याती राहिले आणि बुद्धिमानी असा हा खेळाडू. यश हळदणकर वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक. समोर फलंदाज साहिल. पहिला बॉल, रिव्हर्स फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, बॉल फील्ड करेल. ओ, चुकीच्या पद्धतीने केला गेलाय थ्रो. 2 धावे इथे घेतल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा दिला गेलाय कॉल आणि इथे सहजपणे 4 धावा. जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा एक्स्ट्रा इथे मिळाल्या. चुकीचा थ्रो इथे पाहायला मिळाला, त्यामुळे निराश असेल तो यश. धावत संख्या इथे आपण पाहतो ती 13. थोडासा निराश आहे तो यश हळदणकर. निराशा त्याने मैदानाच्या आतमध्ये व्यक्त केले. पुढील चेंडू, याही बॉलवरती रिव्हर्स फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. यावेळी निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या 13 या अंकावरती स्थिरावले. यश पुढील चेंडू घेऊन साहिल साठी. लो फुल टॉस आहे, बिग हिट करण्याचा केला गेलाय प्रयत्न. लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक बॉल खाली करत नाहीये चूक. गौरव मडवीच्या माध्यमातून पकडला गेलेला झेल. माघारी परत येतो साहिल. तिसरा धक्का. यावेळी ऑल फनसवळे संघाला इथे बसलाय. यशस्वी ठरलाय तो यश हळदणकर. साहिल यावी डगआउटच्या दिशेने परतलाय आणि फलंदाज यावी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. डीप वरती दाखवला गेलेला विश्वास आहे. विश्वासात पात्र ठरेल का, आणखी धावा संघाच्या खात्यामध्ये जोडेल का, हे पाहणे इथे आवश्यक आहे. यश हळदणकर दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करत असताना यशस्वी ठरलाय. धावा संख्या 13, 3 गडी बाद. यस फ्रंट फूट वरती येऊन खेळला गेलेला फटका. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल फील्ड केला गेलाय. 2 धावे इथे मिळत आहेत आणि इथे थोडीशी गफलत झाली. 3 धावे इथे मिळतील. चिरागच्या माध्यमातून झालेली चूक आणि त्याचा फायदा. 1 रन एक्स्ट्रा इथे मिळाली. धावा संख्या 16. धावा संख्या झाली होती 16. पुढील चेंडू. यस यावी डीप मिड विकेटला अलॉंग द कार्पेट खेळला गेलेला फटका होता. 2 धावा याही चेंडूवरती मिळत आहेत. अशाच पद्धतीने धावसंख्या पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न इथे होणे अपेक्षित आहे, कारण तिन्ही मातब्बर खेळाडू मैदानाच्या बाहेर आलेत. यावेळी लो फुल टॉस, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक बॉलवरती येईल, थ्रो करेल आणि याही चेंडूवरती 2 धावा सहजपणे प्राप्त केल्या जातील. पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार, दुसरा चेंडू डॉट, त्यानंतर आलेली विकेट आणि त्यानंतर सलग 3 चेंडूवरती 2-2 धावा प्राप्त केल्या गेल्यात. धावा संख्या 20. 3 गडी बाद 20. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त. 10च्या सरासरीने चाललेली धावगती. अजूनही 12 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. दीप यावी स्ट्रायकिंग एंडला. आणि बॉलिंग मार्फत गोलंदाज झालाय वेदांत. जयभरी मुरुगाडा संघाचा वेदांत, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. वेदांग. हो यावी यष्टीरक्षकाची कमाल. चिराग आहे, वाईट फेकला गेलेला बॉल
स्टेपिंग करून खेळण्याचा प्रयत्न होता, नाकाम ठरला. चिरागने केली नाही चूक. 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात मिळाले, परंतु त्याही महत्वाचं डीप यावी डगआउटच्या दिशेने. 4 गडी बाद 21. फलंदाज आशिष. वेदांग. यावेळी अडचणीमध्ये आलाय संघ तो ऑल फनसवडे, कारण ज्या फलंदाजीची अपेक्षा आपण या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिली होती आणि तीच अपेक्षा आपण इथे या मॅच मध्ये राखून होतो, परंतु तसं काहीच घडलं नाही. कारण पारसचे पहिलं षटक अतिशय अप्रतिम, यशस्वी आणि महत्वाचे दोन्ही मोहरे गारद करणारं ठरलं आणि त्यानंतर काही चुका इथे घडलेल्या पाहायला मिळाल्या. त्यामुळे धावसंख्या 21, लॉस ऑफ 4 विकेट, प्रोग्रेस इन थर्ड ओव्हर. यावेळी नॉन स्ट्रायकिंगला केला गेलेला थ्रो कॉलिंग कॉम्बिनेशन मध्ये गफलत आहे, त्यामुळे मैदानाच्या बाहेर यावं लागते रन आउट होऊन. सन्माननीय बाबूशेठ भुते यांचं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत. विनंती आहे बाबूशेठ भुते आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. बाबूशेठ भुते आपल्याला विनंती करतो की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. 5 गडी बाद 21. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय तो संकेत. 5 गडी बाद 21. या सामन्यामध्ये जो जिंकणार आहे तो वाघजाई झरेवाडी संघासोबत प्री क्वार्टरचा सामना खेळेल. यावेळी फटका चुकलाय, थोडा काळ हवेमध्ये जरूर पाहायला मिळालाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय. 2 धावा इथे घेतल्या झाल्या. तिसऱ्या धावेचा दिला गेलेला कॉल आणि 3 धावा यशस्वीपणे. धावसंख्या 24. यावेळी लेग स्टिकच्या बाहेर आहे. राज तोडणकर यांचा व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 25. रनिंगच्या माध्यमातून घेतली गेलेली 1 रन लेग बायच्या स्वरूपात ही मिळते. धावसंख्या 26. स्ट्राईक यावी शैलेशकडे, जो वैयक्तिक 10 धावसंख्येवरती घेतोय. 6 चेंडूचा त्याने इथे सामना केलाय. क्लोज असं यष्टीरक्षण चिराग. फुल टॉस चेंडू बॅट वरती घेतलाय. डीप स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक बॉल वरती येतोय. बॉल फील्ड करतोय, थ्रो करेल. तद्वर इथे मात्र 3 धावा पाहायला मिळतील. षटक क्रमांक समाप्त झालाय ते. यावी एक चेंडू बाकी आहे सर. राज सर, एक चेंडू शिल्लक आहे. पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्यावरती एक रनआउट आहे. त्यानंतर आलेला 3 धावांचा चेंडू, त्यानंतर आलेला वाईट, एक त्यानंतर आलेला लेग बाईस आणि त्यानंतर 3 धावा. 1 बॉल बाकी आहे. दुसरा चेंडू डॉट आलाय. पहिला वाईट, त्यानंतर एक डॉट आला. तिथे वाईड आलाय आणि त्यांच्यानंतर एक लेग बाई झाले. लेग बाई झाली ती. तीच लेग बाई. चौथा बॉल होता तो लेग बाईच्या स्वरूपात. पाच बॉल.
5 बॉल, 1 बॉल बाकी आहे. धावसंख्या 29, 29. स्ट्रायकिंगला फलंदाज संकेत. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल घेऊन लो फुलटॉस बॅट वरती घेतलाय. क्षेत्ररक्षक आहे, झेल इथे निसटलाय. 2 धावा इथे मिळत आहेत. षटक क्रमांक समाप्त होते 30 आणि धावसंख्या पाहायला मिळेल 5 गडी बाद 31. 5 गडी बाद 31. 3 षटकांचा काही ते समाप्त. पाहूया शेवटचं षटक कुणाच्या हातामध्ये सोपवलं जाईल. परंतु जय भैरी मुरुगवाडा संघ गोलंदाजी तर सरस झाली, परंतु जी फिल्डिंग अपेक्षित होती, जी फील्ड सपोर्ट अपेक्षित होता, तो परफेक्टली ते मिळाला नाही. थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. निसटलेले झेल आणि त्याचबरोबर फिल्डिंग करत असताना दिल्या गेलेल्या एक्स्ट्रा धाबा आणि त्यामुळे मात्र ऑल फनसवळे संघाला याचा फायदा झालेला पाहायला मिळालाय. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त. धावसंख्या 31, लॉस ऑफ 5 विकेट. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे आणि शैलेश आणि संकेत या शेवटच्या 6 चेंडूंमध्ये किती धावा घेतात ते आपण पाहणार आहोत. काही सूचना देण्यासाठी संकेत पवार मैदानाच्या आतमध्ये जरूर गेलेला पाहायला मिळतोय. संकेतने दिलेल्या सूचनांचं पालन मैदानाच्या आतमध्ये ही जोडी करेल का? कारण येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये अजून 15 ते 20 धावा जर जोडल्या गेल्या तर एक फायटिंग स्कोर निश्चितच इथे आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं षटक बॉलिंग मार्गवरती गौरव. राईट आर्म राऊंड द विकेट. समोर फलंदाज शैलेश 13 धावसंख्येमध्ये खेळतोय. ब्लॉक होलला टार्गेट करणारा फेकला गेलेला बॉल ड्राईव्ह केलाय. या चेंडूवरती मिळतील 2 धावा. अजूनही 5 चेंडूचा खेळ इथे बाकी आहे. धावसंख्या 33 रन 33. गौरव ओहो, या वेगवान चेंडू होता, ऑफ स्टिकच्या बाहेर आहे. वाईट स्वरूपात 1 रन. 34 रन स्कोर कार्डमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगला गोलंदाज, परंतु त्याच्या माध्यमातून झालेली चूक. 1 रन घेतले गेले. दुसऱ्या धावेसाठी दिला गेलाय कॉल. 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या 36 झालेली पाहायला मिळेल. प्रत्येक बॉलवरती 2-2 धावा घेत स्कोर कार्डला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आणि खराब बॉलची इथे वाट पाहिली जाते. गौरव कडून जर इथे चूक झाली तर त्याचा फायदा मात्र निश्चितच फलंदाजाला इथे मिळेल, परंतु अचूकता इथे दाखवतोय आणि सॉफ्ट हँडली खेळण्याचा प्रयत्न शैलेशने आतापर्यंत केलाय. कारण फिल्डिंग जर आपण पाहिली तर सीमारेषेच्या दरम्यान आणि 30 सर्कलमध्ये निश्चितच 3 खेळाडू इथे दिसत आहेत. पुढील चेंडू या बी खेळ आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून परंतु शानदार कॅच. पुन्हा एकदा यश हळदणकर यशस्वीपणे कॅच पकडण्याचा पाहायला मिळालाय. लेफ्ट हँड सिंगल हँडेड पकडली गेलेली कॅच. लाजवाब. आणखीन एक कॅच ऑफ द नाईट इथे आपण म्हणू शकतो. काय जज केलं, काय चेस केलंय. लेफ्ट हँड सिंगल हँडली पकडली गेलेली कॅच. यशच्या माध्यमातून अप्रतिम पकडली गेलेली कॅच पाहायला मिळाले. धावसंख्या 36, 6 गडी बाद. न्यू बॅटर सोहम. अजूनही 3 चेंडू बाकी. शेवटच्या षटकातील चेंडू बाकी असताना धावसंख्या 36, 6 गडी बाद. फलंदाज सोहम. फेकला जाणारा बॉल. यस यावेळी ड्राईव्ह केलंय. यश आहे तिथे. दुसऱ्या धावेचा केला जातोय प्रयत्न, परंतु निसटलाय हातातून बॉल. त्यामुळे 2 धावे इथे मिळतील. थ्रो अचूक होता, परफेक्ट होता. फिल्डिंग लाजवाब. पुन्हा एकदा यश हळदणकरच्या माध्यमातून परफेक्ट एंडला केला गेलेला थ्रो, परंतु गौरव प्रॉपरली बॉल गॅदर करू शकला नाही, त्यामुळे रनआउट झाला नाहीये इथे. इथे रनआउट होईल. धावसंख्या 38, 7 गडी बाद.
शेवटची विकेट मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल होईल. पार्थ एक उत्कृष्ट गोलंदाज, परंतु यावेळी फलंदाजीचा भार घेऊन मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावसंख्या 38, 7 गडी बाद. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे आणि गौरव बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय. हॉल फनसवळे संघाकडून जी खराब सुरुवात झाली त्यामुळे अडचणीत आलेला संघ, परंतु त्यानंतर सिंगल डबल घेत धावसंख्येला एक चांगला आकार देण्याचा केला गेलेला प्रयत्न आणि त्यानंतर शेवटचाही मोरा इथे रन आउट होतोय. ऑल आउट झालाय संघ. धावा बनवल्या गेल्या त्या 39-40 धावांचं लक्ष ठेवलं गेले. जयभैरी मुरुगवाडा संघ या 40 धावांचा कशा पद्धतीने करेल पाठलाग ते पाहणे इथे आवश्यक आहे. मुरुगवाडा संघाकडून काही झालेल्या मिसफील्ड त्यामुळे मिळालेल्या एक्स्ट्रा धावा आणि याचा फायदा मात्र ऑल फनसवळे संघाला झाला. एक फायटिंग स्कोर इथे उभारला गेलाय, परंतु ती फाईट कशी दिली जाते ऑल फनसवळे संघाकडून हे मात्र यानंतरच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. 24 चेंडू आणि 40 धावा असं समीकरण इथे राहणार आहे. पाहूया कोणता सलामीवीर यावी मैदानाच्या आतमध्ये जयभैरी मुरुगवाडा संघाकडून मैदानाच्या आतमध्ये प्रवेश केला जाईल. चोवीस चेंडू आणि 40 धावा. सलामीची जोडी जयभैरी मुरुगवाडा संघाची यश हळदणकर आणि गौरव मडवी आणि बॉलिंग मार्गवरती डीप. पॉवर प्लेचं पहिलं षटक. पॉवर बाज कोण बनणार, फलंदाज की गोलंदाज, या पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पर ओव्हर 10 रन रिक्वायर्ड रन रेट इथे असेल. ज्या पद्धतीने सुरुवात ऑल फनसवळे संघाची झाली होती त्याच पद्धतीची सुरुवात यावी ऑल मुरुगवाडा संघाची जर झाली तर एक चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे. राईट नंबर ऑन द विकेट. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन डीप. समोर आहे तो यश. या क्रीडांगणाचा हा एक बेताज बादशाह राहिलाय. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलने केली गेलेली ही सुरुवात. पहिल्याच बॉल वरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न यशने इथे केला होता जरूर. यावी शफल होतोय आणि त्यानंतर ऑन साइडला खेळलाय. बॉल चाललाय दणदण करत. एक चांगलं फिल्डिंग इथे पाहायला मिळाले. लाजवाब फिल्डिंग. 2 धावा इथे मिळतील. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता. डीप स्क्वेअर लेगला येतोय आणि बॉल फील्ड करताना पाहायला मिळाले. 2 धावा इथे रोखल्यात. फटक्यामध्ये कोणतीही खराबी नव्हती, परंतु फिल्डिंग इथे मात्र लाजवाब. त्यामुळे 2च धावा इथे मिळतील. रॅपिड फेकण्याचा प्रयत्न.
व्हाईट बॉलचा आलेला इशारा. 1 रन एक्स्ट्रा. धावसंख्या 3. आपल्या खात्यामध्ये धावांची संख्या कमी आहे, त्यामुळे एक्स्ट्रा धावा देऊन इथे ऑल फनसवडे संघाला चालणार नाहीये. परंतु यावेळी स्टेपिंग करून खेळताना मिसफील्ड पाहायला मिळाले. कव्हर फील्ड इथे चांगल्या पद्धतीने कव्हर करताना इथे पाहायला मिळाले, त्यामुळे 2च धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या 5. यशकडे स्ट्राइक इथे राहील. लो फुल टॉस आहे. ड्राईव्ह केलाय. कव्हर ड्राईव्ह. शानदार ड्राईव्ह आहे. बॉल थांबत नाहीये. दणदण करतोय आणि जातोय सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. यश ही खासियत राहिली, ज्यावेळी तुम्ही ऑफ स्टिकच्या बाहेर बॉल ठेवाल त्यावेळी तो ड्राईव्ह करताना पाहायला मिळेल आणि त्याच्या माध्यमातून परफेक्ट गॅप शोधली जाते. शानदार फलंदाजी. लाजवाब फटकेबाजी. यश हळदणकरच्या बॅटमधून आलेला चौकार. धावसंख्या 9. आणि त्यानंतर फुल टॉस चेंडू होता. स्टेट खेळ आहे. मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. बॉल फील्ड करतोय. 1 रन इथे मिळाली. धावसंख्या 10. याही वेळी लो फुल टॉस बॅटवरती घेण्याचा प्रयत्न. डीपने ही रनआउट करण्यासाठी एक चांगली मेहनत घेतलेली पाहायला मिळाली. षटक क्रमांक पहिले ते समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 11. अजूनही 29 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू आहेत ते 18 चेंडू आणि 29 धावा. यानंतर आजच्या रणजीतला शेवटचा सामना खेळवला जाईल. या मॅच मध्ये जो विजयी ठरेल तो वाघजाई झरेवाडी संघासोबत प्री क्वार्टरचा सामना खेळेल. जो जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये एंटर होईल. कालच्या रजनीमध्ये जर आपण पाहिलं तर क्वार्टर फायनल मध्ये एंटर झालाय तो शिवगर्जना न्यूखोल संघ. अतिशय दिमागदार खेळ. शेवटच्या बॉल पर्यंत गेलेला सामना आणि शिवगर्जना न्यूखोल संघाने शेवटच्या बॉलवरती सामना जिंकला आणि क्वार्टर फायनल मध्ये एंटर होणारा या स्पर्धेतला पहिला संघ पाहायला मिळाला. आणि याच्या दुसऱ्या रणजीमध्ये आपल्याला पाहायचं आहे कोणता संघ क्वार्टर फायनल मध्ये एंटर होईल. बॉलिंग मार्गवरती साहिल. 29 धावांची आवश्यकता असताना स्ट्रायकिंग गेंडला गौरव. फुल टॉस चेंडू. सॉफ्ट हँडी ड्राईव्ह केलाय. कव्हर पॉइंटचा खेळाडू कव्हरच्या दिशेने येऊन बॉल फील्ड करेल. नॉन स्ट्राईक गेंडला थ्रो करेल, त्यामुळे मिळेल ती 1 रन. धावसंख्या 12. यशला स्ट्राइक देण्यासाठी केला गेलेला प्रयत्न होता. फुल टॉस चेंडू परंतु सॉफ्ट हँडी खेळताना पाहायला मिळाला. यावेळी क्लासी शॉट आहे. मनगडाचा वापर करून खेळला गेलेला हा ऑन साइडला ड्राईव्ह केला गेलेला बॉल. 2 धावा इथे मिळत आहेत. अतिशय क्लासी शॉट इथे आपण म्हणू शकतो, कारण ज्या पद्धतीने त्याने बॉलला बॉडी जवळ येऊ दिलं, बॅटचा फेस ओपन केला आणि ऑन साइडला ड्राईव्ह केला बॉल. लाजवाब फलंदाजी यश हळदणकर याची या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. यस वाईट बॉलचा इशारा येतोय. लाईन पासून भरकडलेला पाहायला मिळाला हा बॉल. एक्स्ट्रा धावा इथे निश्चित डोकेदुखी ठरणार आहेत. यस याही बॉलवरती काय घडले पाहायचंय. वाईट +1 2 धावा इथे मिळतील. 3 धावा इथे आता एक्स्ट्रा दिल्या गेलेत. धावसंख्या 17 या अंकावरती जाऊन पोहोचले. दुसरं षटक प्रगती पथावर. अजूनही दुसऱ्या षटकातील 4 चेंडू इथे बाकी आहेत आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता इथे राहते. मुरुगवाडा संघासमोर असलेले हे आव्हान. त्या दरम्यान फेकला गेलेला पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा केला गेलेला प्रयत्न होता गौरव याचा, त्यामुळे इथे आलाय तो डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर 17 रन. पुढील चेंडू नो बॉलचा इशारा. 1+1 2 धावा या चेंडूवरती मिळाल्यात. 19 धावा स्कोर कार्ड वरती. निराश झालाय तो संकेत पवार, कारण इथे जेवढ्या धावा तुम्ही एक्स्ट्रा द्याल तेवढे आपण या मॅच मधून बाहेर जाणार आहोत. यावेळी 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या 21 रन 21. यश हळदणकर स्ट्रायकिंग एंडला राहतोय. एक सेन्सिबल क्रिकेट. कोणत्याही धावेमध्ये विशेष मोठा फटका खेळताना तो पाहायला मिळाला नाहीये, परंतु दर्जेदार शॉट सिलेक्शन आतापर्यंत त्याने केले.
याही वेळी कव्हर ड्राईव्ह केला गेलेला फटका, नॉन स्ट्रायकिंग एंडला केला गेलेला थ्रो आणि तद्भर चपळाईने घेतल्या गेलेल्या 2 धावा. इथे गफलत झाली, संधी मिळाली, अजिंक्य मिसफील्ड करताना पाहायला मिळाला. 3 धावा इथे रनिंगच्या माध्यमातून प्राप्त केल्या गेल्यात. धावसंख्या 24, 24 या अंकावरती पोहोचले. 16 धावांची आवश्यकता. तेरा चेंडू आणि 16 धावा. पुढील चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळला गेलेला फटका आहे. याही चेंडूमध्ये 1 रन मिळते. षटक क्रमांक 2 इथे समाप्त आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावांचा पाठलाग करत असताना धावा बनवल्या गेल्या त्या 25, बिनबाद 25. 12 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता इथे राहते जयभैरी मुरुगवाडा संघासमोर. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी नाईट ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफी पर्व 6व, दुसरी रजनी आणि दुसऱ्या रजनीमध्ये चाललेला हा सामना जयभैरी मुरुगवाडा विरुद्ध ऑल फणसवळे. टॉस जिंकला गेला जयभैरी मुरुगवाडा संघाने. जी रणनीती आखली गेली होती ती प्रत्यक्षात मैदानाच्या आतमध्ये उतरवली गेली. स्वस्त्यामध्ये गारद झालेला संकेत पवार, स्वस्त्यामध्ये गारद झालेला अजिंक्य आणि त्यानंतर पत्त्यासारखी ढासळत गेलेली फलंदाजी. त्यामुळे 39 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळाला. 40 धावांचं लक्ष ठेवलं गेलं. परंतु जर बॅटिंग स्क्वॉड आपण पाहिलं जयभैरी मुरुगवाडा संघाचं तर दमदार आहे. त्यामुळे एक चांगली सुरुवात त्यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली. 12 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता असताना बॉलिंग मार्गवरती पार्थ. पहिल्या चेंडूवरती सिंगल, 14 धावांची आवश्यकता. पारचा पुढील चेंडू, हो यस, घुटना टेक तमाशा देख अशा पद्धतीने खेळण्याचा केला गेलेला प्रयत्न. कॅच रिसटले, सीमारेषेच्या बाहेर गेले. त्यामुळे यशच्या बॅट मधून निघालेला हा षटकार मॅच एकदम क्लोज घेऊन जाईल. फटका लाजवाब होता, नेत्रदीपक होता, देखणा फटका. परंतु यष्टीरक्षकाने इथे चूक केली. कॅच घेण्याचा प्रयत्न केला, हातातून बॉल निसटला परंतु सीमारेषेच्या बाहेर जाऊन पडला. त्यामुळे 6 धावा इथे मिळाल्या तर यश हळदणकर याला. धावसंख्या 32 या अंकावरती जाऊन पोहोचते. 8 धावांची आवश्यकता इथे असताना पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला खेळला गेलेला फटका. डिक्लेअर झोन आहे त्यामुळे 2 धावा इथे मिळतील. डिक्लेअर स्वरूपात मिळालेल्या 2 धावा. धावसंख्या 36, 36 या अंकावरती जाऊन पोहोचते. माफ करा, 34 या अंकावरती जाऊन पोहोचले. 34 रन, 6 धावांची आवश्यकता. पार्थ पुढील चेंडू घेऊन, फुल टॉस चेंडू आहे, ड्राईव्ह केलाय. 2 धावे इथे मिळतील. यश हळदणकर चितेच्या चपळाईने पळत असतो आणि त्याच्या माध्यमातून लाजवाब खेळ आपल्याला पाहायला मिळत असतो आणि त्याने मिळवलेल्या या 2 धावा आणि त्यानंतर खेळला गेलेला फटका आहे. MS धोनी स्टाईल मध्ये या सामन्याचा एंड केला गेलाय. एक विजयी षटकार यश हळदणकरच्या बॅट मधून आणि या सामन्यामध्ये विजयी ठरतोय तो जयभैरी मुरुगवाडा. आणि इथे मात्र आव्हान संपुष्टात आलंय ऑल फणसवळे संघाचं. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल ऑल फणसवळे संघाचे मनापासून आभार आणि पुढील पर्वासाठी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा असतील. ऑल फणसवळे संघनायक आपण मंचावरती येऊन आपला सन्मान चिन्ह ते स्वीकारा आणि या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच यश हळदणकर, प्लेअर ऑफ द मॅच.